आज दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर इथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अलीकडे 5 किलोमीटर अंतरावरच खासगी वाहनं पार्किंग करण्याची सोय केलेली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सोय भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। अभयारण्यात असणाऱ्या देवस्थानाकडे जाण्यासाठी अगदी अरुंद रस्ता असल्यानं इथल्या गर्दीचं नियोजन करणं प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे। या पार्श्वभूमीवर एसटीची ही सोय भाविकांसाठी फायद्याची आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश जाधव यांनी। आपण पाहूयात। सध्या श्रावण सुरू होतोय आणि श्रावणामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। केवळ राज्यातून नव्हे तर देशभरातून इथं भाविक येत असतात आणि हा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे इथे जे काही सोयी सुविधा आहेत त्या थोड्याशा कमी प्रमाणात आढळतात, कारण रस्ते हे चिंचोळे आहेत। त्या भागातून वाहनं पुढे जाणं अशक्य होतं। पुढे अभयारण्य आणि त्या परिसरामध्ये मंदिर आहे, त्याच्यामुळे इथं जी वाहतुकीची व्यवस्था आहे ती अगदी 5 किलोमीटर अलीकडे इथे पार्किंग व्यवस्था केलेली। आपलं वाहन इथं उभे करून इथून भाविकांना पुढे जावं लागतं। त्यासाठी एसटी महामंडळाने इथे मोठ्या प्रमाणात सुविधा केलेली आहे। एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत ते माझ्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची सुविधा आहे, कशी सुविधा आहे। इथं आपण 30 बसेस ठेवलेल्या आहेत, 11 मिडी बस आहेत आणि बाकीच्या मोठ्या बसेस ठेवलेल्या आहेत। पुढे रस्ता अरुंद असल्यामुळे त्या छोटी वाहनं तिकडे सोडली तर रस्त्यात अडचणी येतात आणि त्याच्यामुळं आपण पार्किंगला इथं वाहनं थांबून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी इथून सोय करीत आहोत आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। ट्रस्टनी पण आम्हाला खूप सहकार्य केले, पोलीस प्रशासन सहकार्य करीत आहेत, प्रांत साहेब स्वतः इथं लक्ष घालत आहेत। छोट्याशा गोष्टीवरती रिप्लाय जर आपण टाकली तर लगेच रिप्लाय देऊन काम आमचं इथं करीत आहेत। तर सगळ्या लोकांचं आम्हाला सहकार्य चांगलं मिळतं आणि पब्लिकला अतिशय उत्स्फूर्त इथून जाण्या येण्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे। अजिबात तक्रार येणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की भीमाशंकर परिसरामध्ये इथून 5 किलोमीटर जाण्यासाठी एसटी महामंडळाने ही जी मोठ्या प्रमाणात सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे भाविकांना कुठेतरी मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता हा सुकर होताना दिसतोय। अविनाश पवार, NDTV मराठी, भीमाशंकर, पुणे।